नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल 2-3 अपडेट सांगणार आहे। एक म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे इन्स्टॉलमेंट आहेत 2 महिन्याचे, ते आता कधी येणार आहेत याची तारीख ही ठरलेली आहे। तर काय तारखेला येणार आहे तेही मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जी अंमलबजावणीसाठी जी प्रोसेस आहे ती सुलभ होण्यासाठी राज्य सरकारने समिती गठीत केली आहे। तर त्या समितीचं कार्य काय असणार आहे। आणि तिसरं म्हणजे राज्य सरकारने आता नारी शक्ती ॲपद्वारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज हा बंद झालेला आहे। तर कशा पद्धतीने तुम्ही आता अर्ज करू शकतात यासाठी राज्य सरकारने एक नवीन वेबसाईट लॉन्च केलेली। ती वेबसाईटचा काय प्रॉब्लेम चालू आहे या संदर्भात ए टू झेड डिटेल्स आपण घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। मी असेच योजने रिलेटेड व्हिडिओ आणि लाडकी बहिणीचे लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलवर आणत असतो। चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। प्रथम मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुलभ व्हावी यासाठी राज्य सरकारने 9 तारखेला एक शासन निर्णय काढला आहे। तर त्या शासन निर्णयामध्ये राज्य सरकारने काय म्हटलंय, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी पुढील प्रमाणे मान्यता देण्यात येत आहे। तर कोणती ही मान्यता आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या जिल्ह्यात विधानसभा क्षेत्र निहाय समिती गठीत झाली नसल्यास, तसेच विधानसभा क्षेत्र समितीकडून पात्र लाभार्थ्याची यादी अंतिम झाली नसल्यास, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांची यादी पुढील कार्यवाहीस्तव शासनाच्या पाठवण्यात यावी। त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी यथाअवकाश विधानसभा क्षेत्र समितीची मान्यता घ्यावी। जर समितीची मान्यता होण्यास अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री यांची मान्यता घेण्यास यावी। असा शासन निर्णय हा 9 तारखेला प्रसिद्ध केलेला आहे आणि सदर हा निर्णय 7 तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता। तर काय हा निर्णय, तर राज्य सरकारने समिती गठीत केल्या होत्या। तर त्या समितीचंच काम होतं की आपापल्या विधानसभामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र असतील याची लिस्ट बनवायची होती। तर ती लिस्ट काही विधानसभामध्ये अजून बनल्या नाही। तर जिल्हाधिकारी यांना स्पष्ट निर्देश दिलेले की या कामामध्ये आता तुम्ही दखल द्यावी आणि हे काम लवकर आपटून राज्य सरकारला फायनल लिस्ट पोचावी। तर प्रथम जो शासन निर्णय होता तो होता। त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेची जी 2 महिन्याची इन्स्टॉलमेंटची डेट आहे, तर 17 ऑगस्ट रोजी हे लाडकी बहीण योजनेचं फर्स्ट इन्स्टॉलमेंट 2 महिन्याचे पैसे म्हणजे 3000 रुपये सर्व लाडकी बहिणांना रक्षाबंधनाच्या 1 दिवस पहिले राज्य सरकार गिफ्ट देत आहे। तर अशा पद्धतीने आता इन्स्टॉलमेंट राज्य सरकार लाडकी बहिणांना देणार आहे। आता याच्यात जी बाब आहे महत्त्वाची ती म्हणजे 14 तारखेपर्यंत जे ॲप्लिकेशन हे ॲप्रूव्ह होतील ॲपमधून किंवा वेबसाईटमधून अप्लाय केलेले, तर त्यांनाच 17 तारखेचं जे इन्स्टॉलमेंट आहे ते मिळणार आहे। बाकीच्यांना पुढच्या महिन्यात कंटिन्यू व्हावं लागेल। त्यानंतर आता जे तुम्ही फॉर्म भरणार ते जरी तुम्हाला 14 तारखेच्या पहिले तुमचे ॲप्रूव्हल झाले नाही, तर तुम्हाला या वेळेच्या इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला भाग घेता येणार नाही किंवा तुम्हाला या वेळेच्या इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला ते इन्स्टॉलमेंट मिळणार नाही। पण तुम्हाला बेस्टची इन्स्टॉलमेंट हे पुढच्या महिन्यात तुम्हाला नक्की मिळतील तुमचे फॉर्म जरी ॲप्रूव्ह झाले तर। तर अशा पद्धतीने ही आता पुढची प्रोसेस होणार आहे। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता तुम्ही जरी फ्रेश फॉर्म भरत असाल तर नारी शक्ती या ॲपमधून आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही भरू शकत नाही। राज्य सरकारने ॲपवर आता बंद केलेली आहे ती सर्व्हिस। आता राज्य सरकारने नवीन वेबसाईट लॉन्च केलेली, त्या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तुम्हाला जरी फ्रेश अर्ज करायचा आहे तर तिथे जाऊन तुम्ही तुमचा फ्रेश अर्ज करू शकतात। सोपी स्टेप आहे, तुम्ही वेबसाईट व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला तिकडे समजून जाईल। तर अशा पद्धतीने तुम्ही आता नवीन फ्रेश अर्ज करू शकतात। आणि महत्त्वाचं म्हणजे ती वेबसाईटवर खूप लोड आहे, त्यामुळे सर्व रिस्पॉन्स करत नाही OTPसाठी, म्हणून खूप अडचणी येत आहे मित्रांनो। हेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये स्पष्ट करून देतो। तर अशा पद्धतीने ओव्हरऑल लाडकी बहीण योजनेबद्दल ही डिटेल्स होती। डिटेल्स खरंच आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।